हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोंबलाची चटणी बनवणार आहोत. सुके बोंबील. त्याच्या बोंबील अगोदर भाजून घ्यायचे तव्यामध्ये थोडेफार. आपले बोंबील आता भाजून झालेले आहेत. ते आपण पाण्यामध्ये टाकूया धुण्यासाठी. भाजून पाण्यामध्ये टाकायचं आणि छानपैकी धुवून घ्यायचे. आता आपण बोंबील धुवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण घेतले थोडं, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला, धना पावडर, हळद, लाल मिरची मसाला. आता आपण या कढईमध्ये तेल टाकू. तेलामध्ये कांदा टाकू, मिरची, लसूण, थोडंसं हिंग टाकूया. हिंग टाकलेलं आहे. आता हळद टाकते. लाल मसाला, गरम मसाला, धना पावडर. व्यवस्थित एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी थोडं मीठ टाकायचं. टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आपला. त्याच्यात आता बोंबील टाकूया. आम्ही तेल जरा कमीच खातो कधी कधी. तर पाणी टाकलेलं आहे आपण. आता वरतून कोथिंबीर आणि हे कोकमचं अगण हे थोडं टाकते. आपले बोंबील आता तयार झालेले आहेत. छानपैकी सुके पण झालेले आहेत. एक नंबर अशी बोंबील भाकरी सुकी आईच्या हातातली.